नमस्कार. 7 वाजलेले आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सूर्यनमस्कार करण्यासाठी, सूर्याचं दर्शन घेण्यासाठी बाहेर गेले. इथं आता बिल्डिंग बनलेल्या आहेत. पूर्वी इथून सूर्यदर्शन होत होतं. तर हे रात्री करून ठेवलेले कुंदन आहेत. ते मी आता याचा दुपारी मला हार बनवायचा आहे. तर आत्ता सध्या हे बाजूला ठेवते. स्वच्छता करून आपल्याला नाश्त्याची तयारी करायची आहे. तर नाश्त्यासाठी मी नाचणी आणि गहू असं एकत्र करून पीठ मळून घेतलेलं आहे. आज आपण नाचणीचा परोठा करणार आहे. यामध्ये कोबी, कांदा, गाजर, बटाटा, शिजलेला बटाटा असं मी एकत्र करून घेतलं आहे. यामध्येच मी तीळ, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला आणि तसंच आवडीप्रमाणे तिखट असं आपण घालून एकजीव करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी एकजीव करून घेतलेला आहे. याचा आपण परोठ्याला नेहमीप्रमाणेच कसं बटाट्याचा परोठा करतो त्याप्रमाणेच उंडा बनवून घेतलेला आहे आणि लाटून घेऊन आपण इथे आता परोठा बनवणार आहोत. तर आता हे लाटून घेऊन बघते. तुम्ही आता बघू शकता हा परोठा मी लाटून तव्यावरती टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा त्याला तूप किंवा डालडा लावून आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून असा खमंग, थोडासा असा पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे वेगळा असा त्याला टेस्ट येते. तर नाचणीचं पीठ हे गव्हाच्या पिठातच मी असं ठेवून घेते, कारण का कधी पण आपल्याला ते वापरता येतं. तर याच्याबरोबर मी गोड अशी आंब्याची चटणी घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी ते खाऊन घेणार आहे. तर मला हे ग्रो बॅग मी तयारी केलेली आहे. मला जरा गार्डनिंग करायचं आहे म्हणून गार्डनमध्ये म्हणजे माझं बाल्कनी आहे आणि बाल्कनीमध्ये मी असं ॲडजस्ट करून थोडंसं एक ग्रो बॅग म्हणजे आपल्या मिठाईची पिशवी भेटते त्याचे मी हँडल कापून त्याला ग्रो बॅग बनवलेली आहे. तर माझा असा सुंदर असा मनी प्लॅन्ट आहे आणि कोरफड आहे बाल्कनीमध्ये. तर मी असं पक्ष्यांसाठी वगैरे छोटासा या मातीच्या भांड्यामध्ये पाणी पक्ष्यांसाठी ठेवते. तर ते जिरपत राहतं आणि कुंड्यांना पण पाणी मिळत राहतं. तर माझी चवळीची रोप आता बाहेर आलेली आहेत आणि ती आता छानपैकी डुलत आहेत बघा. तर असं मी स्प्रेच्या बॉटलनी बाहेरून असं फवारा मारते आणि प्रत्येक कुंडीमध्ये एक 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 असं 1 किंवा 2 असं मी संक्रांतीचे जे संक्रांती असतात त्या आता वापरून फेकून न देता मी प्रत्येक कुंडीत एक एक ठेवते आणि भरून ठेवते, म्हणजे कंटिन्यूस त्या रोपाला पाणी भेटत राहतं. तर यामध्ये मला बियाणे लावायचे आहेत. त्यासाठी मी बीन्स आणि पावटा किंवा ते वाल्स म्हणतात त्याला, तर ते मी भिजत टाकलेले आहेत. तर मी आता हे चांगले भिजले की मी हे मातीमध्ये रुजवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या रोपांना पाणी देऊन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता चवळीची रोपं 2-3 आलेली आहेत चांगली छानपैकी. तर आता दुपारी जेवणाच्यासाठी मी फक्त आज पुलावच बनवला आहे. झटपट होणारा पुलाव, तो पण थोडे कमी सामानमध्ये आणि चविष्ट असा. तर यामध्ये मी हे हरभरे म्हणजेच चणा, हा ब्राऊन कलरचा चणा आहे. तर ते 2 मुठी मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि फोडणीमध्ये मी जास्त सामान नाही टाकलेलं. फक्त कट केलेलं गाजर आणि कांदा आणि हे चणे असे मी फोडणी देणार आहे. तर यामध्ये जिरं मोहरी मी काही टाकलेलं नाही आहे. तर शक्यतो मी पुलावमध्ये जिरं मोहरी टाकत नाही आहे. तर इथे साईडला मी मसाला घेतलेला आहे. यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला आणि जिरा पावडर असं मी हे मसाला सगळा घेतलेला आहे. तर हे मी आता त्यामध्ये गॅस बारीक करून घेणार आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे. तर सोबतीला मी आपलं लसूण आणि आल्याची पेस्ट ही रेडीमेड बाहेर भेटते, ती मी वापरते किंवा घरी पण तयार करून ठेवते. हा तुकडा बासमती तांदूळ आहे. मला जास्त असं ओव्हर काही करायचं नाही आहे. मी आपलं साधाच पुलाव बनवणार आहे, त्यामुळे तुकडा बासमती मी वापरलेला आहे. तर सगळं आपण व्यवस्थित फ्राय करून घेत असताना साईडला मी गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे. तर असं छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्यामध्ये मी जास्त तेलाचा वापर नाही केलेला.
चणे वगैरे टाकलेले आहेत, त्यामुळे हा पुलाव पौष्टिक बनणार आहे. तर यामध्ये तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता किंवा बीन्सच्या शेंगा वगैरे असेल तर त्या टाकू शकता. तर असं आपल्याला जे काय आवडेल ते तुम्ही टाकू शकता किंवा तोंडली वगैरे ते पण टाकू शकता. तर मी नेहमी भात लावताना पातेल्यामध्येच लावते. मी कुकरमध्ये भात शिजवत नाही. मला ते कुकरचा भात शक्यतो मी नाही आवडत. तर बघा गरम पाणी मी साईडला करून ठेवल्यामुळे भात माझा पटकन झाला. पुलाव हा पटकन झालेला आहे आणि मस्त असा फुलून आलेले आहेत बघा. प्रत्येकाने सुट्टा सुट्टा दिसतो. आपल्याला पातेल्यामध्ये ठेवल्यामुळं कसं अंदाज येतो पाण्याचा. म्हणून मी आता ते बघा, आता मी हा डिशमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. छोटीशी डिश आहे. मगाशी मी मसाल्यावर ठेवलेली तीच डिश वापरते, कारण पटकन खाऊन आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी भात घेऊन याच्यावरती मस्तपैकी तुपाची धार सोडते. मस्तपैकी असं तूप आणि भात मला तर खूप आवडतो पुलाव असा. तर मी नेहमी जेवताना भातामध्ये तूप घेऊनच खाते. मला तो विदाऊट तुपाचा भात नाही आवडत. तर चला, जेवण झालेलं आहे आणि आता आपल्या कामाला सुरुवात. तर इथे मी आता बाहेर बाल्कनीमध्ये बसलेली आहे. बाल्कनीमध्ये पण माझी झाडं आहेत, तसे पाम ट्री वगैरे आहेत. तर छान वाटतं बाहेर एकटं असं बसायला आणि कामं पण पटपट होतात. तर इथं मी आता कुंदन हार बनवते. सकाळी जे दाखवलेत ना कुंदन, त्याच्या मी हार बनवायला लागले. आणि सुंदर असे मोतीहार वगैरे आपल्या चॅनलवरती मी नेहमीच अपलोड करते. त्याचप्रमाणे क्रोशोचे जे प्रकार आहेत, इविलाईज वगैरे, ते पण मी अपलोड करते. तर सुंदर असे माझे कानातले देखील आता तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. मी असं हातात घेऊनच तुम्हाला दाखवते. हा हार देखील मोत्यांचा तयार झालेला आहे. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ? तर पूर्ण आज दिवसाची सुरुवात अशी झाली आणि आज पूर्ण दिवसभर माझं काम पूर्ण छान मज्जा आली. तर मी ते तुमच्याबरोबर शेअर केली आणि माझे जे केलेले हार वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट तर नक्कीच द्याल. तर दुपारी सर्व काम करून एक विश्रांती काढली आणि नंतर 4-4:30 वाजता उठून हे आपले सकाळी भिजत घातलेले बियाणे मी आता मातीमध्ये रुजवणार आहे. तर ग्रो बॅग मी तुम्हाला सकाळी सांगितलं, सकाळचीच आपण मिठाईच्या हे जी ग्रो बॅग बनवलेली आहे आणि त्यामध्ये आता मस्तपैकी हे बियाणे मी मातीमध्ये रुजवत आहे. तर मग पाणी देऊन झालेलं आहे.